हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर धनतेरस असो, दिवाळी असो की काही असो, आपल्याला काही सुट्टी नाही। तसंच आहे, सगळ्यात आधी साफसफाई होती दिवाळीची, त्याच्यानंतर साफसफाई झाली, परत फराळाचं बनवायचं, शॉपिंग होती, परत फराळाचं बनवायचं आणि आता फराळाचं ते सगळं बनवायचं झालं का मग एवढा थकवा येतो। शक्यतो तर मी प्रत्येक दिवाळीत आजारीच पडलेली असते, असं होतं, कारण कामच तेवढं असतं। सणासुदीचं असंच असतं, दिवाळी म्हटलं का दिवाळा निघतं। पुरुषांचं पण तसंच असतं, त्यांना पण खूप सारा खर्च असतो, सगळं काही मॅनेज करायचं असतं आणि बायकांचं पण तसंच असतं। सगळं म्हणजे काम करण्यातच सणासुदीला तर पूर्ण त्यांचा टाइम जातो। माझं पण असंच आहे, म्हणजे आधी काय क्लिनिंग, नंतर शॉपिंग, घरातलं बाहेरचं आणि आता काय परत फराळाचं। तर आज बनवणारेच करंजी सगळ्यात शेवटी ठेवली, तरी पण चिवडा बाकीचे, चिवडा फळी मठिया तळायचं बाकीचे, ते पण करायचे सगळं। तर म्हटलं चला आधी करंजी करून घ्यावी, चिवडा फळी आणि मठियाला काय तेवढा टाइम नाही लागत। करंजीचं मळून घेतले, तर यातमध्ये अर्धा रवा आणि अर्धा मैदा घेतलाय, अर्धी वाटी तेलाचं मोहन टाकले आणि पीठ तिंबून घेतले आणि इथं रवा सुद्धा भाजून मिळवून घेतलेला आहे। पिठी साखर, काजू बदाम आणि खोबरं टाकून, मनुके वगैरे टाकून ते सुद्धा रेडी येतं। चला आता पटापट करंजा बनवायला लागते। तर मी करंजाना साच्यामध्ये बनवते, साच्याने, त्याच्यामुळे माझ्या एकदम छोट्या छोट्या असतात, पण खायला खूप टेस्टी असतात। कारण माझ्या करंजा खूप भारी, मला कोणाच्याच करंजा आवडत नाहीत, माझ्याच करंजा आवडतात। आमच्या करंजा खरंच खूप छान टेस्टी असतात, दिसायलाही छोट्या छोट्या, सगळ्या एकसारख्या आणि खूपच सुंदर असतात। तर चला मग तुम्हाला दाखवते कशा वाटतात, तुम्हाला पण आवडतात की नाही ते सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओवरती कनेक्ट राहा। करंजा आवडले का नाही ते सुद्धा नक्की सांगा। करंजा खायला खूप छान वाटतात, पण करणं खूप जास्त टेन्शनचं काम असतं, त्याला खूप वेळ लागतो। एकच म्हणजे 3-4 वेळा एकच करंजा हातात घ्यावी लागते, असं काम असतं। कोणीतरी एक जण लागतंच। तसं तर दिदी आहेत, यावर्षी दिदींनी फराळात मला खूप मदत केली। सुट्टी लागल्यामुळे त्यांचे पण खूप सारे पेपर वगैरे चेक करायचे, 8-10 बंडल आलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी अजून हात पण नाही लावला, मला मदत करू लागितली खूप वेळ। तेवढाच खूप आधार वाटतो, कारण एकटीला सगळं करणं, घरातलं पण काम, फराळाचं पण, बाहेरचं पण, मुलांचं, ते सगळं खूप लोड होतो, वाटतं तेवढं सोपं नाही। तर करंजाचं कसं ना, करंजा मी एकदम लाईट बनवते, शंकरपाळी आणि करंजा साखर एकदम कमी टाकते, म्हणजे कमी साखर असते ना तर उलटं त्याला चव लागते आणि खावंसं वाटतं। दिवाळीत गोड पदार्थांकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही आणि करंजी सुद्धा लाईट वेटच खूप जास्त छान लागते। आणि त्याच्यात तूप भरपूर टाकून भाजून घ्यायचं, म्हणजे तूप जास्त प्रमाणात तूप टाकलं ना भाजताना, तर तो रवा पण असा कडक पण होत नाही आणि तो करंजी खाताना बाहेर पण निघून पडत नाही, एकदम छान वाटतं, म्हणून मला करंजी जास्त आवडते। तर दिदींनी आता इथं अर्धे नैवेद्य मी लाटले, अर्धे दिदींनी लाटून दिले आणि दोघींनी मिळून करंजा केल्या। तर आता मुलांचं बघू शकता तुम्ही, इतकं परेशान करतायत ना, तर 2 जणांचं इथं चालू आहे, खेळतायत ते पण बिचारे, काय करतील आता। मग घरात बघा तुम्ही कसा पसारा केलेला आहे, म्हटलं कडू द्या, बाहेर उन्हात खेळण्यापेक्षा, भांडण करण्यापेक्षा घरात खेळताय ती गोष्ट महत्त्वाची। रडारडी चालू आहे, नुसतं भांडण चालू आहे आणि सोफा काढून टाकलेला आहे आमचा, म्हणजे नवीन बनवायचा होता दिवाळीला, पण त्याला काही मुहूर्त लागला नाही। असू द्या म्हटलं, गावालाच जायचे, कुठे इथे दिवाळीत राहणार आहेत आम्ही, म्हणून मग म्हटलं चालू द्या, यांना पण वेळ पाहिजे होता ना, म्हणून त्यांना सुट्टी नसल्यामुळे एकतर आम्ही एकटेच गावाला जातोय आणि ते म्हणतील मग सोप्याचं तरी काय, आता घेऊन बसलीस तू, राहू दे। तर इथं त्यांनी टेंट बनवला होता, तर दिवाळीसाठी आम्हाला सोफा बनवायचा होता, म्हणून मी आमचा चांगला सागाचा सोफा होता तो सीताला देऊन टाकला, की म्हटलं सीता घेऊन गेली तर मग लवकर घर खाली होईल, तर दिवाळीत लवकर बनवून होईल, पण काही टाइम भेटला नाही, त्याला काही मुहूर्त लागला नाही। आणि रेडीमेड सोफा पण भेटतो, पण म्हणजे एवढा चांगली क्वालिटी नाही राहत, लगेचच दबून जातो ते, म्हणून मग म्हटलं नको, आणि बनवून घेतला तर कसं आपल्या म्हणजे हिशोबाने, साईज केवढी पाहिजे, छोटी मोठी, आणि त्या हिशोबाने बनवूनच घ्यायचा होता। पण मग यांना अजिबात टाईम नाही, एक दिवस सुद्धा सुट्टी नाही आणि मग त्या चक्करमध्ये राहून गेला। म्हटलं राहू द्या, मग आता काय, आम्हाला पण गावाला जायचं असं पण सुट्ट्यांमध्ये दिवाळीत, तर मग सोफा राहून गेला। आता आल्यावर कधी मुहूर्त लागणार आहे सोफ्याला माहीत नाही, जो होता साधा सुद्धा तो पण काढून टाकला आणि सणासुदीला घर असं मोकळं झालेले हॉल एकदम। मला तर बरं वाटतंय, कारण सोफा असल्यावर इतकंही पोरं खराब करून टाकतात ना, ते आवर असं होतं, म्हणून मला बरं वाटतंय। आता इथं जसा पसारा करायचा तसा करा तुम्ही, पण त्यांना पण खेळायला थोडा वेळ म्हटलं जाऊ द्या, दुर्लक्ष करते, खेळू देते थोडंसं त्यांना।
तर या करंजा तुम्ही बघा एकसारख्या झालेल्या सगळ्या साच्याने केल्याचा हा फायदा. म्हणजे मला तर आवडतात. कोणाला कोणाला वाटतं खूपच छोट्या, एवढ्या छोट्या कशा, पण त्या छोट्या छोट्या आहेत, पण त्या म्हणजे एकदम भरीव राहतात, आतून भरीव होतात. त्याच्यामुळे मला त्या फार जास्त आवडतात. दिसायला पण खूप सुंदर दिसतात सगळ्या एकसारख्या आणि छान वाटतात. उशीर लागतो पण मग मी यानेच करते, मग मला तर तेच आवडतं. खूप वर्षापासून हे साचे मी जपून ठेवलेले आहेत करंजीसाठी. खूप जण मला म्हणजे ज्यांना मी टेस्ट करायला देते किंवा फराळाला बोलवते ते लोक मला विचारतात आणि मागतात सुद्धा साचे. पण माझे ना मी खूप सारे होते, 8-10 साचे होते. लोकांना देऊन देऊन आता फक्त 2च शिल्लक राहिलेले. त्याच्यामुळे आता माझ्याकडे नाहीये, तुटून गेले असेच सांगते. काय करावं इलाज नाही, कारण लोक रिटर्न पण देत नाहीत असं होतं. आणि आता तळून घेते करंजा. तळल्या तळल्या खायला तर खूपच भारी वाटतात. आमच्या घरात ना मम्मींना जास्त फराळ आवडतो, गोडधोड आवडतं, कारण ते नॉनव्हेज खात नाहीत ना, त्याच्यामुळे त्यांना फराळ म्हणजे गोडधोड पदार्थ जास्त आवडतात, तळलेलं वगैरे. दिवाळीला त्यांना या म्हटलं होतं इकडं, तुम्ही आलात तर मी यायचं कॅन्सल करते, पण यांना सुट्टी नाही. आणि त्यांना पण कसं आमच्या गावाकडे खूप पाऊस होता, आता नेमकाच पाऊस उघडलेला आहे आणि रानं कोरडी झालेली, तर रानातली कामं आहेत, कांदे वगैरे लावायचं, ते नीट करून घ्यायचं सगळं. त्याच्यामुळे त्या म्हटल्या की नाही जाऊ दे, पप्पांना इथं ठेवून मला पण तिकडे यायचं बरं वाटत नाही. पप्पा काय आता शेतात सोडून येणार नाही, त्याच्यामुळे मग त्यांनी यायचं कॅन्सल केलं. तर आता आम्ही जातोय तेव्हा जाऊन येऊत आम्ही. तर मग आता करंजा तळून घेतल्या गरम गरम. आणि आरू आता गेल्या वर्षीपासून रांगोळी काढते, त्याच्यामुळे रांगोळीचं आम्हाला टेन्शन राहिलेलं नाहीये, तिचं ती काढते आणि आम्ही काढून पण देतो, जशी असेल तशी ती काढते, हे खूप महत्वाचं. आणि छान रांगोळी काढते. तर आज धनत्रयोदशी आहे, धनतेरसची ही रांगोळी काढते ती, आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी गोळा झालेल्या आहेत, ती रांगोळी काढत असतात.